मी आता काम चालू आहे माझं तरी मला खूप इंटरेस्टिंग काम भेटले तुम्हाला दाखवतो. कारण त्याचा बेल्ट पण खूप कमजोर आहे. त्या बेल्टवरती जर काही विषय झाला ना, बेल्ट जर तुटला ना तर त्यांचं ते इंजिन पण खराब होऊन जाईल. त्याला आता एकदम प्रॉपर एकदम सावकाश असं खाली सोडतो गाईज. पण हे मेहनतीचं काम आहे, म्हणजे असं वाटतं आपल्याला सोपं आहे. हे लोक हे सगळी मेहनत करतात, खूप मेहनतीचं काम आहे. कारण चान्सेस कमी आहेत. म्हणजे मी त्याला असं रिस्क नाही घेऊ शकत. मी त्यांना बोललो की तुम्ही बोलताय म्हणून मी करतोय. लाईक गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग साईडवरून चालू झाला आहे. ॲक्च्युली सकाळचे 9:20 झालेत. सो आजचा हा ब्लॉग साईडवरती चालू झाला आहे. कारण घरून निघलो तेव्हा खूप उशीर झाला होता, सो मी शूट नाही केलं. आत्ता बघा आपला JCB इथं उभा आहे. तो वाला भाई लवकर आला आहे. पाठीमागे जो दिसतो ना हा नितीन, याला तर काय आज काम नाही. म्हणजे काम आहे ना उघड ना ब्लॉग उघड. नितीन भाईचं काही कामाचं प्लॅनिंग नाही. मग नितीनला बोललो की चल माझ्यासोबत. आज मला पण ग्रीसिंग वगैरे करायचं होतं ह्याच्या पंपाने. म्हणजे ह्याच्याकडे जो एक ग्रीसचा पंप आहे त्याच्याच पंपाने मला इथं हे एक पिन, ही एक पिन आणि पाठीमागची एक पिन, ते मला सगळं ग्रीसिंग करायचं होतं. पण आमचा जो हेल्पर आहे ना तो आता आहे सुट्टीवरती. तो काही येत नाही लवकर. म्हणजे आता तो बोलला होता की एक दिवस सुट्टी घेतो मी आणि नंतर येतो. आता झाले त्याला जो ऑलमोस्ट 5 तारखेला आलो होतो मी इथं, बरोबर. आता जवळ 10 तारीख आहे, म्हणजे 5 दिवस झाले. तो अजून आलाच नाही. आता JCBची हालत बघा कशी झाली. इंटेरियरला सगळं खराब झालं. तो आल्याशिवाय क्लीन नाही होणार मला. कारण टाईमच भेटत नाही. कारण मी सकाळी आलो की डायरेक्ट कामच चालू करतो ना. आता यायला मला जवळ 20 किलोमीटर यायला लागतं. म्हणजे चाकणवरून इकडे यायला 20 किलोमीटर आहे. सो उशीर भरपूर होतो मला येता. आता मी काम चालू करणार आहे. कारण त्याचं ऑलमोस्ट काम त्यांनी चालूच केलेलं आहे. माझं पण चालू केलं पाहिजे. गाईज मी आत्ता काम चालू आहे माझं तरी मला खूप इंटरेस्टिंग काम भेटले तुम्हाला दाखवतो. हे देखो, हे वाला जनरेटर आहे. मला त्या गाडीमध्ये टाकून द्यायचं आहे. म्हणजे लाईक ट्रेन वगैरे नव्हतं, सो मग त्यांनी सांगितलं की ह्यानेच टाकून द्या म्हणून. सोडू का इथं? ठीक आहे, पिकअप एक काम करा ना, अशा आडवी लावा इथं पिकअप. ठीक आहे चालेल. याच्यामध्ये ऑलरेडी ह्यांनी ऑलरेडी एक हे आणलंय. आता ते मला बोलतात आहे की हे वालं जे आहे ना ते खाली होईपर्यंत थांबा, देन मग आपण हे वालं हे करूया. आता 1-2 मिनटं त्यांनी मला बंद करायला लावले. सो मी JCB बंद करतो. पण असे कामं करायला मला खूप इंटरेस्टिंग मज्जा येते. म्हणजे लाईक आता हे असं वाटतं की मी काहीतरी ट्रेन वगैरे चालवतो, माहिती आहे का. एवढी मज्जा येते. थांबा तुम्हाला दाखवतो बाहेर. मला वाटतं त्याला खाली सोडतो थोडंसं, नाही तर मग ते हे होऊ शकतं. कारण त्याचा बेल्ट पण खूप कमजोर आहे. त्या बेल्टवरती जर काही विषय झाला ना, बेल्ट जर तुटला ना तर त्यांचं ते इंजिन पण खराब होऊन जाईल. त्याला आता एकदम प्रॉपर एकदम सावकाश असं खाली सोडतो. हे देखो, हा वाला लिव्हर आहे. हा वाला लिव्हर ह्या साईडला नेला की खाली जातं. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे देखो एकदम सावकाश. आणि ते वरती जे दिसतंय ना ते डिझेलची टाकी आहे. सो मला जरासं जपून करायला लागते. हे देखो प्रॉपर लेवलला त्याला खाली सोडले. आता ते वाला खाली करतील, म्हणजे नंतर मग हे वाला त्याच्या आतमध्ये टाकून देणार. क्रशंट बघा किती पांगून ठेवली त्या तुषारने. सगळं पांगून ठेवलं त्याने. एवढं मोठं जनरेटर आहे. जनरेटर म्हणजे हे जे 407 गाड्या असते ना टेम्पो, त्याचं इंजिन काढून हे असं बनवतात आणि याला रेंटवरती देतात. अच्छा बिजनेस है यार, हम लोग भी कर सकते हैं आगे जाके. बाय द वे आपको जरा JCB की हालत भी दिखा दूँ. अशी हालत झाली. आता सध्या ह्या साईडवरती काय म्हणजे घरापासून खूप लांब चालू आहे काम. सो मग याला वॉश करणं वगैरे ह्या गोष्टी पॉसिबलच होत नाही सध्या तरी. आता फक्त काम आणि घर एवढ्याच 2 गोष्टी चालू आहेत. गाईज आता हे वालं जे दुसरं जनरेटर आहे हे ते लोक मॅन्युअली खाली घेतात आहे. कारण त्याला आमच्याकडे एकच बेल्ट आहे. सो एका बेल्टने आम्ही काय करणार. त्यांना बोललो की हे एक इंजिन तुम्ही असंच उतरा, दुसरंवाला मी तुम्हाला JCBने खाली करून देतो. आता त्यांना 2-3 लेबर पण दिलेत आणि ते पण मदत करतात आहे त्यांना. मी बघा ह्या मशीनवरती बसलो मी. मशीन हे काहीतरी वेगळंच आहे रे. ह्याच्यामध्ये काय सिस्टीम आहे काय माहिती. पण हे असं प्रॉपर एकदम असं सपाट करून ठेवतं. आता हे ताकद लावतं ते बघू त्यांच्याकडून येते की नाही खाली. गाईज पण हे मेहनतीचं काम आहे. म्हणजे असं वाटतं आपल्याला सोपं आहे. हे लोक हे सगळी मेहनत करतात. खूप मेहनतीचं काम आहे. माझा आवाज तुम्हाला जर कमी येत असेल ना, तेवालं मशीन चालू आहे ना, सो त्याच्या आवाजामुळे माझा आवाज तुम्हाला कमी येतोय. पिकअपमध्ये आणलेलं त्यांनी जे इंजिन होतं तेवालं त्यांनी उतरून टाकले. आता ह्याला वरती चढवायचं, म्हणजे त्या पिकअपमध्ये टाकायचं, लोड करायचं. लेट्स सी आता कसं काय. कारण बेल्ट खूप नाजूक आहे. हा बेल्ट आहे ना तुटू पण शकतो. म्हणजे जर तुटला तर काम 25 होईल. सो मग मी माझ्याकडे ज्या
डोकं आहे ते वापरून मी थोडंसं त्यांना बोललो की मैं आपको मदत करूँगा. लेट्स सी आता कसं काय करता येते ते. त्यांचं जर काही नुकसान झालं तर मग ते आपल्याकडून नको मागायला त्यांनी. त्यामुळे मी त्यांना बोललो तुमच्या रिस्कवरती जर तुम्ही म्हणत असले तर मी करतो, अदरवाईज मी करणार नाही. आता मी त्यांना आयडिया दिली आहे की याला मी असं वरती उचलतो, तुम्ही त्यांची पिकअप अशी रिवर्स घातली की प्रॉपर डायरेक्ट म्हणजे त्याच्यामध्येच जाईल असं नियोजन लावलं आहे मी. लेट्स से आता काय ते बोलतात असंच आम्ही म्हणजे दरवेळी आम्ही असंच लोड करतो. पण मी त्यांना म्हटलं असं पॉसिबल होणार नाही. पण त्यांच्या डोक्याने चालले कारण ते जे हे असतं ना पुढचं जे हे दिसतंय ना डिप्पर, त्याला डिप्पर बोलतात, तेव्हाला त्याला लागू शकतं. म्हणजे ज्यावेळेस मी असं खाली ठेवणार ना त्याला ते लागेल. त्याच्यामुळे मी त्यांना बोलतोय की नका, पण आता ते ऐकत नाही. पण चला म्हटलं तुमच्या मनाची इच्छा म्हणून मी एकदा करतो ते ट्राय. बघू आता ते पाठीमागे आणतं ते. मला आता त्याला वेळ लागणार आहे हे घालायला, सो मला शूट नाही करता येणार. फायनली यांना व्यवस्थित हे जनरेटर यांचं टाकून दिलं. आता आपल्याला आपलं काम करायला जाऊ आपण, कारण हे खूप अवघड होतं. कारण नंतर ते असं फिरवायचं पण होतं, पण मला जेवढं जमलं तेवढं मी त्यांना दिलं टाकून, कारण बेल्ट खूप नाजूक होता. सो मग त्यांना दिलं टाकून. आता मला माझं काम करायला जायचं आहे. दुपारचे ऑलमोस्ट 1:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता जेवण करायला आलो. सगळे आमची टीम, हे तेजस सर आहेत, हे कुमार सर, हे उमेश सर. यांना पहिल्यापासूनच ओळखतं. हे आज नाही, हे जवळ 2 वर्षापासून ब्लॉगमध्येच आहे. हे उमेश सर, 2 उमेश सर आहे. सो आम्ही आता जेवण करायला आलो आहे. आणि काल ॲक्च्युली ह्यांचा कुमार सरांचा बड्डे होता, सो आम्ही सेलिब्रेट नाही करू शकलो. सो मग मी प्लॅन केलं की म्हटलं चला थोडंसं लंच ब्रेकमध्ये काहीतरी लंच वगैरे प्लॅन करावं. सो आता जेवण करायला आलो, जेवण करणार आणि परत साईडवरती जाणार. फायनली गाईज तशी साईडवरून घरी आलो आहे. घरी म्हणजे आज घरी पण नाही गेलो, ऑफिसला आलो आहे. ऑफिसला आपला डाटा वगैरे सगळं द्यायचं असतं. तो देखो हेल्मेट पण अजून हातामध्येच माझ्या. सो हे सगळे आमच्या बिल्डिंगची पार्किंग आहे. आता इथून वरती जायचं, ऑफिसला डाटा द्यायचा हर्षदकडं. त्याच्यानंतर तो ब्लॉग एडिट करणार आणि मग तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटणार. सो एवढंच आहे ह्या ब्लॉगमध्ये की हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये साईडवरतीच असणार आहे. बाकी काय नाही, आज थोडासा दमलो आहे. सो एनर्जी थोडीशी लो आहे, ॲडजस्ट करून घ्या. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. काळजी घ्या आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय.